नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पाहून दुर्लक्ष करू नका. जर का तुम्ही हा स्वामी संदेश आज शेवटपर्यंत ऐकलात तर भाग्यवंत ठराल. स्वामी म्हणतात, तुम्ही तुमची पुढील 5 मिनिटे माझ्यासाठी द्या. मी तुमच्यासाठी आनंदाचे 100 वर्षे बहाल करणार आहे. येत्या आठवड्यात माझा आशीर्वाद तुमच्याजवळ येत आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही चमत्कार पाहायला मिळतील. लवकरच तुम्ही समृद्ध आणि मानसिक समाधान अनुभवू शकाल. तुमच्या जीवनात आता नवीन संधी प्रदान होत आहेत. त्या स्वीकार करण्यासाठी स्वामींना आजच शरण जा. स्वामी म्हणतात, मला बाळा, आम्ही तुला सांगतोय, तुला वाटतं हे अशक्य आहे, पण स्वामींना सर्व काही शक्य आहे. मी तुमच्या प्रार्थनेकडे कधीच दुर्लक्ष केले नाही. कधी कधी मी त्यांना अशा प्रकारे उत्तर देतो ज्याची तुम्हाला अपेक्षा नसते. तुमचे डोळे उघडे ठेवा, माझ्यावर लक्ष केंद्रित करा. मला तुमचे मार्ग अधिक चांगले समजते. तुमचे हित कशात आहे हे मी चांगल्या प्रकारे जाणतो. तुमच्या न बोललेल्या देखील प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला दिले आहे. फक्त ते तुम्ही शोधा. हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी माझ्यावरती विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. म्हणजेच स्वामींच्या आशीर्वादाचे तुम्ही लाभार्थी व्हा. स्वामी आशीर्वाद तुमच्या जीवनाचे कल्याण केल्याशिवाय राहणार नाहीत. ज्याच्या जीवनात स्वामींची साथ, त्यांना कुठल्याच गोष्टीवर करावी लागत नाही मात. स्वामींचा तुमच्यासाठी हा संदेश आहे. तो धार्मिकतेमुळे ज्यांचा छळ झाला ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जर तुम्हाला परिपूर्ण व्हायचे असेल तर जा, तुमच्यातलं थोडंसं त्या बिचाऱ्याला गरिबांना द्या. असं केल्यास तुमच्यासाठी मी संपत्तीचा खूप मोठा साठा जमा करून ठेवत आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, मागत राहा. तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मी देत राहील, परंतु तुम्ही इतरांनाही देत राहा. मग तुम्हाला मी देणाऱ्यामध्ये नक्कीच बसवेन, नाहीतर तुम्ही मागणाऱ्यामध्येच गळती होईल. तुम्हीही स्वामींच्या या विचाराशी सहमत असाल तर होय स्वामी आई, मला तुमचे म्हणणे पटत आहे. मला तुम्ही असेच मार्गदर्शन करत राहा आणि योग्य मार्ग दाखवा, अशी प्रार्थना करायला विसरू नका. स्वामी म्हणतात, परमेश्वर तुमच्यासाठी सर्व काही अचानक देतो आणि तुम्ही कृतज्ञ असाल की तुम्ही हार मानली नाही. सर्व चांगलं होण्यास सुरुवात होत आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवा. मनुष्याचा पुनर्जन्म झाल्याशिवाय तो देवाचे राज्य पाहू शकत नाही, कारण देवाने या जगावर एवढी प्रीती केली आहे की त्यांनी त्यांच्या सर्व काही त्यांच्या भक्तासाठी दिले आहे. त्यांनी भक्तासाठी अशा संधी आणि सवयी उपलब्ध केल्या आहेत की भक्तांना कुठल्याही त्रासाची झळ कधीच बसू देत नाहीत. तुमचेही स्वामींवर प्रेम असेल तर स्वामींचे संदेश रोजच ऐकत जा आणि त्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करा. जो कोणी त्यांच्यावर विश्वास ठेवतो त्यांचा कधीच नाश होत नाही, उलट त्यांना अनंत काळाचे जीवन मिळते. बाळांनो, सहमत असाल तर स्वामींच्या विचारांवरती तुम्हीही श्री स्वामी समर्थ आई, तू खूप ग्रेट आहेस. तुझी तुलना मी कधीच कोणाशीही करू शकत नाही आणि तू असा देव आहेस की जो भक्ताचे मन न सांगताही ओळखत आहेस. तुझ्यावरती विश्वास ठेवणं ही माझ्यासाठी खूप मोठी भेट आहे आणि ती मी खूप आनंदाने स्वीकार करत आहे. स्वामींचा आशीर्वाद आणि स्वामींचे प्रेम मला मिळाले. मी आज खूप धन्य झाले. स्वामी आई, तुला माझे आई म्हणून मार्गदर्शन करायचे आहे आणि मी तुझे बाळ म्हणून तुझ्यासोबत राहणार आहे. मला तुझ्या चरणाशी जागा दे. मला कधीही तुझ्यापासून दूर ठेवू नकोस, अशी स्वामींना विनवणी करून पहा. स्वामींनी तुम्हाला त्यांच्याजवळ एकदा का जागा दिली की तुमचे जीवन हे भरभरून जाईल. परमेश्वर म्हणतो, तुमचे जीवन आत्मविनाशकारी विचारांनी भरलेले असल्याची गरज नाही. चांगले आणि सत्य असलेल्या गोष्टींनी तुमचे मन भरा. आपण कशासाठी काय करतोय याचा विचार करा
आणि समाधान ज्यामध्ये आहे त्यात समाधान माना. अपेक्षा माणसाला दुखावतात आणि समाधान माणसाला सुखी ठेवतात. म्हणून नेहमी शोधण्याचा प्रयत्न करू नका की देवाने आपल्याला काय दिले आहे. तर आपल्याला जे दिले आहे त्यामध्ये समाधानी राहून देवाचे आभार मानायला शिका. देव तुम्हाला नक्कीच योग्य स्थानी पोहोचवेल. देवावर एवढी श्रद्धा आणि विश्वास ठेवा की संकटात तुम्ही असाल आणि तुमची चिंता देवाला असेल. तुमच्यावरती त्रास संकट आले असेल पण त्याची झळ देवाला बसली पाहिजे. जर जीवनात असेल स्वार्थ तर तुम्हाला कसा साधता येईल परमार्थ. म्हणून म्हणतात चला श्री स्वामी समर्थ. जीवन आहे त्रास तर होणारच, नाही तर मृत्यूनंतर आगीचाही त्रास माणसाला जाणवत नाही. हे सत्य आहे की कधी कधी संकट खूप काळापर्यंत आपला पाठलाग सोडत नाहीत, पण एक ना एक दिवस ते नक्कीच संपणार असतात. प्रारब्धाचे भोग लवकर संपण्यासाठी जरूर आहे हे देवाचे नामस्मरण. एक शब्द आहे नशीब, त्याच्याशी लढून बघा. आपण हारला नाही तर सांगा अजून एक शब्द आहे स्वामी, ते म्हणून तर बघा. आणि मनासारखं नाही झालंच तर स्वामींना तुमचे घराणे करायला विसरू नका. स्वामी तुमचे सांत्वन करण्यासाठी तिथे स्वस्थ बसलेले आहेत. स्वामी म्हणतात देह जरी सोडला तरी माझी भक्ती करून बघ. अश्रूंचेही फुले होतील असे जीवनात काहीतरी करून बघ. बाळा संकटाला तू जवळून बघितलं, आता माझी शक्ती बघ. नाही राहिलो कधी तुझ्या पाठीशी, तो दिवस तू आठवून बघ. जेव्हा तू संकटात होतास तेव्हा तू सर्वात पहिले कोणाला हाक दिलीस याचा विचार कर. स्वामी म्हणत आहेत की तुम्हाला आम्ही सर्व परीक्षा आणि संकटातून सांभाळत आहे. जेव्हा तुला सर्व काही हरवले असे वाटेल तेव्हा मी तुझी साथ सोडणार नाही. एकदा अंतःकरणामध्ये झाकून बघ, मी तुझ्या सोबत आहे. मी तुझ्यापासून कधीही दूर गेलेलो नाही आणि तुला कधीही संकटामध्ये मी एकटं सोडलेलं नाही. फक्त तू तुझे ध्येय योग्य ते कर्म करत जा. फळाची अपेक्षा न धरता कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. मी माझी जबाबदारी पूर्ण रीतीने पाहत आहे. तू तुझे स्वप्न पाहतो आहेस ना, ते प्रत्यक्षात नक्कीच येणार आहे. हा तुला माझा आशीर्वाद आहे. तो आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्या नामस्मरणात यायला विसरू नकोस आणि स्वामींचा अनुभव घेण्यासाठी नामस्मरण हा एकच पर्याय तुझ्यासाठी शेवट आहे आणि सुरुवातही आहे. तू त्याचा उपयोग तुझ्या जीवनात करून बघ. तुझ्या जीवनातील अर्धी संकटे तिथेच संपून जातील. हा तुला आशीर्वाद आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.